नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मांसाहार केला तरी स्वामी सेवा कशी करावी आणि यावर स्वामी समर्थ काय मार्गदर्शन करणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। स्वामी समर्थ हे करुणा, क्षमा आणि भक्तिप्रेमाचं जिवंत मूर्तिमंत स्वरूप होते। त्यांचं भक्तांवरचं प्रेम इतकं गहिरं आहे की त्यांनी कधीही कोणावर त्यांच्या भूतकाळामुळे रागवले नाही। स्वामी समर्थांकडे आलेल्या अनेक भक्तांचे जीवन आधी भयंकर, गुंतागुंतीचे, अज्ञानाने भरलेलं किंवा वाईट सवयींनी व्यापलेलं होतं। पण एकदा का त्या भक्तांनी स्वामींच्या चरणाशी मन लावलं की ते पूर्णपणे बदलले। त्यामुळे जर एखाद्या भक्ताने मांसाहार केला असेल तरीही त्याचं स्वामी सेवेत काहीच अडत नाही, जोपर्यंत त्याच्या मनात खरं समर्पण, भक्ती आणि बदल होण्याची तयारी आहे तोपर्यंत। स्वामी समर्थांना शरीर नाही तर मन महत्त्वाचं वाटायचं। ते म्हणायचे, माणूस कोण आहे हे त्याच्या कपड्याने, राहणीमानाने किंवा खाण्यापिण्याने ठरत नाही, तर तो मनानं किती भक्तिभाव ठेवतो हेच खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असतं। त्यामुळे जर एखाद्याने मांसाहार केला पण मनात आता भक्तिभाव जागा झाला असेल तर स्वामी समर्थ हे लगेच स्वीकार करतात, कारण त्यांचं प्रेम अपरंपार आहे। ते कोणतीही अट न ठेवता भक्ताला स्वीकारतात, फक्त त्याला खरं मन लागलेलं पाहिजे। स्वामी सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाऊन पूजा करणे एवढंच नाही, ती म्हणजे मन, शरीर आणि कर्मांनी स्वामींची आठवण ठेवणं। माणूस स्वतःच्या वागणुकीत शुद्धता आणू पाहतोय, अहंकार झटकतोय, नम्रता आणि सेवा अंगीकारतोय, हेच खरं स्वामी सेवा होय। तुम्ही एखादी वेळ मांसाहार केला असेल, पण जर त्यानंतर मनातून पश्चाताप केला असेल आणि स्वामींना समर्पण केलं असेल तर तेच खरे भक्ताचे रूप आहे। स्वामी समर्थ कोणालाही तू असे का केलेस म्हणून नाकारत नाही। ते म्हणतात, आता पुढे कसं चांगलं वागशील हे बघ। जेव्हा माणूस भूतकाळातील चुकांपासून शिकतो आणि पुढे योग्य मार्गाने चालण्याचा निर्धार करतो, तेव्हा ईश्वरही त्याच्या पाठीशी उभा राहतो। स्वामींच्या कृपेचं दार हे शुद्ध मन, प्रेम, श्रद्धा आणि सेवा यासाठी उघडं असतं, नाही की त्याने काय खाल्लं किंवा कुठे राहिला ह्याचं काहीही घेणं देणं नसतं। तेव्हा मांसाहार करूनही कोणत्याही व्यक्तीला स्वामी सेवा करण्यापासून रोखलं जात नाही। जर तुम्ही मनापासून स्वामी सेवा करायचं ठरवलं आहे, काही गोष्टींचं अनुसरण केल्यास तुम्ही हळूहळू आध्यात्मिक मार्गावर स्थिर होऊ शकता। पहिलं म्हणजे पश्चाताप आणि नववचन। स्वामी समर्थ हे क्षमाशील आहेत। तुम्ही पूर्वी मांसाहार केला असेल पण आता त्याचा त्याग करायचा ठरवलं असेल तर मनात ठाम निश्चय करा, मी आता या सवयीपासून दूर राहील। स्वामींना अशा भावनेचं खूप महत्त्व आहे। मनपूर्वक प्रार्थना करा, स्वामी मला चुका झाल्या, मला आता तुमच्या मार्गाने चालायचे। अशा प्रामाणिक मनाने केलेली प्रार्थना स्वामी समर्थ नक्कीच स्वीकारतात। दुसरं म्हणजे शरीर शुद्धतेपेक्षा मन शुद्धी अधिक महत्त्वाची आहे। आपण काय खातो हे शरीराला परिणाम करतं, पण आपण कसं वागतो, कसं बोलतो आणि कसं विचार करतो हे आपल्या आत्म्याला परिणाम करतं। स्वामी समर्थांचं स्पष्ट सांगणं आहे की मनशुद्धी हाच खरा धर्म आहे। म्हणूनच जर मनात द्वेष, अहंकार, क्रूरता असेल तर शाकाहार असूनही ते मन विकृत असतं। उलट जर मनात प्रेम, शांती, नम्रता आणि सेवा असेल तर भूतकाळ काहीही असला तरी ते मन शुद्ध मानलं जातं। म्हणूनच मनस्वरूप सेवा करा, मन प्रसन्न आणि निर्मळ ठेवा। तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींच्या चरणी समर्पण। दररोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना स्वामींचं ध्यान करा। श्री स्वामी समर्थ हा जप करा। त्यांच्या चरणी स्वतःचा दोष, दुःख, भूतकाळ अर्पण करा। त्या क्षणी तुम्ही शुद्ध होऊन जाता। स्वामी सेवा म्हणजे केवळ देहाने पूजा नव्हे तर स्वतःच्या मनोवृत्तीवर विजय मिळवणं, हा प्रयत्नच स्वामींना भावतो। चौथी गोष्ट म्हणजे सेवा आणि परोपकार म्हणजे सर्वोच्च साधना। स्वामी समर्थांनी नेहमीच सेवा, मदत, परोपकार यांना प्राथमिकता दिली आहे। त्यांनी अनेकदा सांगितलं, भजन, पूजा यापेक्षा कोणाच्या डोळ्यातले अश्रू पुसणे हे श्रेष्ठ आहे। जर तुम्ही एखाद्या गरीबाला अन्न दिलं, आजारी व्यक्तीची काळजी घेतली, कुणाला प्रेम दिलं तर तेच स्वामी सेवा। मांसाहार केला आहे की नाही हे पाहण्यापेक्षा स्वामी पाहतात की तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात किती प्रकाश आणला आहे ते। पाचवी गोष्ट म्हणजे हळूहळू शुद्ध आहाराकडे वळा। जर तुम्ही मांसाहार अजूनही करत असाल पण त्यातून बाहेर पडायचं ठरवलं असेल तर तो एक उत्तम पाऊल आहे। तुमच्यासाठी ते चांगलं आहे। अचानक बदल शक्य नसेल तर हळूहळू सात्विक आहाराकडे वळा।
सात्विकता ही फक्त पोटापुरती नसते, तर ती मन, शरीर आणि आत्मा याला लाभदायक असते. स्वामींच्या नामस्मरणात सात्विकता अधिक गोडी निर्माण करते. 6वी गोष्ट म्हणजे स्वामींची कृपा सर्वांवर आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, माझा भक्त जो अंतकरणाने मला पुकारतो त्याच्यावर मी प्रसन्न होतो. त्यांनी कोणाला जात, धर्म, खाणं पिणं पाहून नाकारलं नाही. त्यांनी राक्षसासारखे वागणाऱ्या माणसांनाही उद्धारून टाकलं, कारण त्या माणसाने मनापासून स्वामी म्हटलं होतं. म्हणूनच तुम्ही भूतकाळात काय होता याला फारसा अर्थ नाही, तुम्ही आज काय होता हे महत्त्वाचं आहे. 7वी गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये सात्विक गुण निर्माण करा. मांसाहार त्याज्य आहे का हे वादाचे मुद्दे आहेत, पण स्वामींची शिकवण स्पष्ट आहे. विकार टाळा, विचार शुद्ध ठेवा. तुमच्यात सहानुभूती, क्षमा, संयम, प्रेम आणि विनय हे गुण असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने भक्त आहात. मन, शरीराची पवित्रता ही कृतीतून येते, बाह्य नियमांनी नव्हे. 8वी गोष्ट म्हणजे स्वामींच्या चरणी हृदय समर्पित करा. शेवटी खरं स्वामी सेवा म्हणजे अहंकाराचा त्याग, भूतकाळाची माफी आणि आत्म्याचे संपूर्ण समर्पण. स्वामी समर्थ हे नजरेतून अंतःकरण ओळखणारे गुरु होते. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. जेव्हा एखादा भक्त म्हणतो, स्वामी आता फक्त तुझंच ऐकायचं आहे, बाकी सगळं विसरायचं आहे, तेव्हाच स्वामींचा कृपाप्रसाद सुरू होतो. त्यामुळे मनपूर्वक त्यांना शरण जा. मग तुमचं शरीर कुठून आलं, काय खाल्लं ते गौण ठरतं. जर तुम्ही मांसाहार केला असेल तरीही प्रामाणिकपणे सेवा करू शकता. फक्त मनात परिवर्तन ठेवा. भक्ती, शुद्धता, सेवा, परोपकार आणि नम्रता हे गुण अंगीकारा. हळूहळू मांसाहाराचा देखील त्याग करा, जर शक्य असेल तरच. स्वामी समर्थ हे परमदयाळू आहे. ते तुमच्याकडून केवळ एकच गोष्ट मागतात, मन आणि आत्मा स्वामींना समर्पित करा. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि असे स्वामींविषयी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.